शासकीय कांदा खरेदीसाठी थेट कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले। यासाठी नाफेड आणि NCCF या संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे। मात्र सलग दुसऱ्या दिवशीही या दोन्ही संस्थांकडून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात झाली नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। नाशिक जिल्ह्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खरेदी प्रक्रिया सुरू झालेली नाहीये। कांद्याचे प्रमुख आगार मानल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतही खरेदीसाठी कोणतीही यंत्रणा दाखल झाली नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचं वातावरण आहे। शासनाने कांदा खरेदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती। नाफेड आणि NCCF मार्फत कांदा खरेदी होणार असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपला कांदा बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आणला। यामुळे बाजारांमध्ये कांद्याची आवकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे। मात्र प्रत्यक्ष खरेदी सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे। अनेक शेतकरी सकाळपासून बाजार समित्यांमध्ये तळ ठोकून आहेत। खरेदी केंद्र सुरू होईल आणि मालाची नोंदणी होईल या अपेक्षेने ते प्रतीक्षा करतायत, पण संबंधित संस्थांचे अधिकारी किंवा कर्मचारी अद्याप बाजार आवारात पोहोचलेच नाहीये। खरेदी प्रक्रियेला विलंब होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप वाढतोय। कांदा विक्रीसाठी आणलेल्या मालाचं काय करायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालाय। वाहतूक खर्च, हमाली आणि इतर खर्चाचा अतिरिक्त भारही शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय। दरम्यान खरेदी प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत। शासनाने तातडीने हस्तक्षेप करून नाफेड आणि NCCF मार्फत खरेदी सुरू करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। खरेदीला आणखी विलंब झाल्यास शेतकऱ्यांच्या नाराजीत वाढ होण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते आहे। आज या ठिकाणी लासलगाव बाजार समितीमध्ये चांगले दर मिळत असल्या कारणाने शेतकरी आपल्या सर्व आशा आकांक्षा या ठिकाणी घेऊन आलेली होती। कारण NCCF नाफेड मार्फत सुद्धा या ठिकाणी खरेदी होणार होती, म्हणजे 2 पैसे जास्त दर मिळतील शेतकऱ्यांचे। आणि उलट नाफेड NCCFने खरेदी न केल्यामुळे या ठिकाणी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आवक झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी आज सरासरी दरामध्ये 200 ते 300 रुपयांचा या ठिकाणी फरक आपल्याला दिसून आलेला आहे। आणि नाफेड किंवा NCCF मार्फत सरकारकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षांचा या ठिकाणी पूर्णपणे भंग झालेला आहे। कारण शासनाने जे आश्वासनं दिली होती का 8 तारखेला किंवा 10 तारखेला या ठिकाणी नाफेड मार्फत खरेदी होईल, पण कोणत्याही प्रतिनिधी या ठिकाणी आज लासलगाव बाजार समिती या ठिकाणी आशिया खंडातली 1 नंबरची बाजार समिती, सर्व शेतकरी या ठिकाणी आशेच्या भरोश्यावर आले होते, पण सर्व अपेक्षांचा या ठिकाणी शेतकऱ्यांचा भंग झालेला आहे। कारण उत्पादन खर्चही या भावामध्ये निघत नाही आहे। उलट NCCF जी खरेदी होती या आशेच्या भरोश्यावर आवक झाल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना अजूनही बाजारभावाला या ठिकाणी फटका मिळालेला आहे। आम्ही इथं लासलगाव मार्केटला कांदे घेऊन आलो होतो, तर नाफेड खरेदी करणारे या आशेनंच आलो होतो। तर नाफेडचं काल पण नाही कोणी दिसलं आहे आणि आज दुसरा दिवस झाला आहे, तर दुसऱ्या दिवशी पण कोणीच नाही आलं आहे। आम्ही इथं लासलगावला कमसे कम 90 किलोमीटरवरून लांब आलो इथं कांदे वापण्यासाठी, पण मग त्याचा काय पुरेसा असा भाव काय भेटत नाही आहे। तर आम्हाला वाटलं तर भाई नाफेड मार्फत तरी थोडाफार बाजारभाव भेटतील, पण मग काय नाफेडच खरेदीच नाही चालू काही।